Hello dear students, welcome to the Contessors coaching. तर आज आपण शिकणार आहोत सायन्स चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन. तर बघा, ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे तर तुम्हाला माहिती असेल. ग्रॅव्हिटेशन म्हटलं तर ग्रॅव्हिटेशन जो शोध आहे तो लावला आहे आयझॅक न्यूटन, सर आयझॅक न्यूटन. तर जो ग्रॅव्हिटेशनचा शोध लागला यामध्ये काही स्टोरी आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला ती स्टोरी सांगू इच्छितो की एके टाइम काय झालं होतं. सर आयझॅक न्यूटन ॲपलच्या ट्रीज खाली बसलेले होते आणि ॲट दॅट टाइम काय झालं, वन ॲपल खाली त्यांच्या डोक्यावरती पडला. तर तो जो एक ॲपल आहे त्यांच्या डोक्यावरती पडला आणि मग त्यांनी बघितलं हा जो ॲपल आहे वरतून झाडावरतून खाली पडला, तो वरती काऊन नाही पडला, वरती का बरं नाही गेला, राईट हँड का बरं नाही गेला, लेफ्ट हँड साईड का बरं नाही गेला, खालीच का बरं पडला. तर यावरती तो स्टडी करायला लागला. यावर त्यांनी विचार केला कसं काय घडून राहिलं, हे खालीच का बरं पडून राहिलं. ठीक आहे. तर काही वर्ष त्यांनी, पुष्कळ वर्ष त्यांनी त्याच्यावरती स्टडी केलं, रिसर्च केलं आणि त्यानंतर त्याला असं लक्षात आलं की हे जे अर्थ आहे, अर्थवरती एक फोर्स आहे आणि तो फोर्स काय करतो, कोणताही जो ऑब्जेक्ट आहे अर्थवरती, युनिव्हर्समध्ये जे काही ऑब्जेक्ट आहे ते सगळे ऑब्जेक्ट अर्थकडे अट्रॅक्ट करतो. वन अर्थ, पण कशाने, बाय फोर्स. तर तो जो फोर्स आहे अर्थवरती, तो जो फोर्स आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अशा प्रकारे ते जे सर आयझॅक न्यूटन आहे त्यांनी या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लावला आहे. तर हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. तर हा चॅप्टर सुरू करायच्या आधी काही आपल्याला फिजिकल क्वांटिटीज बेसिक कन्सेप्ट शिकायचे आहे, जे आपल्याला या चॅप्टरमध्ये न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी कामी पडणार आहे. तर बघा इथे, जसं की सर्वात पहिले डिस्टन्स. नाउ व्हॉट इज डिस्टन्स, व्हॉट इज डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स हे एवढं माहित आहे, पण व्हॉट इज डिस्टन्स बघा. डिस्टन्स मीन्स होतं लेंथ कव्हर्ड बाय अन पार्टिकल, लेंथ कव्हर्ड बाय अन पार्टिकल फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. एखादी ऑब्जेक्ट आहे, पार्टिकल आहे, त्यांनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाण्यासाठी किती लेंथ कव्हर्ड केली, लेंथ मीन्स लांबी, किती लेंथ कव्हर्ड केली, ती जे टोटल लेंथ राहील त्याला म्हणू आपण डिस्टन्स. आणि हे जे डिस्टन्स आहे त्याचं जे एसआय युनिट आहे ते आहे काय आहे, मीटर. काय आहे, मीटर. जे डिस्टन्स आहे ते मीटर मध्ये मोजणार. नंतर बघा डिस्प्लेसमेंट, नंतर सेकंड काय आहे, डिस्प्लेसमेंट. ओके, सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. आता बघा, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज नियर अबाउट सेम बट इट विल बी चेंज विथ रिस्पेक्ट टू या फिर ॲज पर द कंडिशन. दोन्ही काय आहे, सेमच आहे, बट ॲज पर द कंडिशन ते चेंज होऊ शकतं. बघा कसं काय आहे. तर व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ते आज शिकू आपण. डिस्प्लेसमेंट मीन्स होतं द टोटल the shortest distance covered by an object, the shortest distance covered by an object from initial point to final point. Now what is initial point. आता एखादी ऑब्जेक्ट आहे, जसं की मी इथे थांबून आहो, तर आता इथे मी थांबून आहो, हा माझा इनिशियल ऑब्जेक्ट, माझी सुरुवातीची पोझिशन, त्याला म्हटलं जाते इनिशियल पोझिशन, इनिशियल पॉइंट. आता इथून जर मी काहीतरी मूवमेंट केलं, इथून समजा समोर गेलो, तर नंतर मी कोणत्या प्लेस वरती आहो, ठीक आहे, एंडिंगला मी कोणत्या प्लेस वरती आहो, तो जो प्लेस आहे त्याला म्हटलं जाते फायनल पोझिशन. तर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन या दोन पोझिशन मध्ये जे काही शॉर्टेस्ट डिस्टन्स राहील, शॉर्टेस्ट डिस्टन्स, ते जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जाते डिस्प्लेसमेंट. आता बघा एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी समजून सांगतो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. आता ठीक आहे बघा, आता पॉइंट ए आहे आणि पॉइंट बी आहे. ओके, आता बघा एखादी ऑब्जेक्ट आहे, तो पॉइंट ए वरती आहे, सुरुवातीला तो या पॉइंट ए वरती आहे, म्हणून त्याची जे इनिशियल पोझिशन आहे ती काय होणार, ए होणार. आता तो जो ऑब्जेक्ट आहे चालत चालत कुठे आला, या पॉइंट बी वरती आला. आता एंडिंगला तो कुठे आहे, या पॉइंट बी वरती आहे, म्हणून त्याची जी फायनल पोझिशन आहे ती आहे बी.
आता बघा मी डिस्टन्स म्हणजे काय सांगितलं होतं, टोटल लेंथ कव्हर्ड बाय अन पार्टिकल. ठीक आहे. तर हे जे ऑब्जेक्ट आहे पार्टिकल आहे त्यांनी टोटल किती लेंथ कव्हर केली, सपोज ए आणि बी या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स घेऊ आपण 10 मीटर. आता इथून तर इथपर्यंत जे काही लांबी आहे लेंथ, ती लेंथ म्हणजे होणार त्या ऑब्जेक्टनी कव्हर केलेलं डिस्टन्स. तर डिस्टन्स काय येणार आहे ते आपल्याला 10 मीटर. आणि व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगितलं मी, द डिस्प्लेसमेंट मीन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स covered by an object from initial position to final position. त्यातील initial position and final position मधलं shortest distance between initial position and final position. बघा आता initial position I आहे, final position B आहे, A and B. आता A and B या दोन पोझिशन मधलं जे काही शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे त्याला म्हणू आपण डिस्प्लेसमेंट. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे किती आहे, तेवढंच येतं 10 मीटर. तर बघा या कंडिशन मध्ये काय झालं, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट हे दोन्ही सेम आलेले आहेत. म्हणून म्हटलं मी द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज नियर अबाउट सेम बट इट विल बी चेंज ॲज पर द कंडिशन. आता बघा या कंडिशन मध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आला आहे. आता सेकंड कंडिशन बघू आपण. बघा आता ऑब्जेक्ट तोच आहे, पॉइंट ए वरती आहे सुरुवातीला, म्हणजे त्याची इनिशियल पोझिशन आय होणार. ठीक आहे. आता तो चालत चालत काय झाला, पॉइंट बी वरती आला. ओके. आता या पॉइंट बी वरती येऊन तो काय झाला, सेम पाथनी, रस्ता तोच सेम पाथ, त्याच पाथनी काय झाला, तो रिटर्न बॅक आला. रिटर्न बॅक म्हणजे वापस आला त्याच पाथनी. किती, आपण ह्या पॉइंट सी घेऊ इथे, आणि किती मीटर वापस आला तो 5 मीटर. रिटर्न बॅक वापस आला. तर किती आला, 5 मीटर. आता तो कुठे आहे, ॲट पॉइंट सी आहे. आता तो ॲट पॉइंट सी असल्यामुळे त्याचा जे फायनल पॉइंट आहे तो काय होणार आहे, सी. तो काय होणार आहे, सी. फायनल पॉइंट आहे सी. आता बघा इनिशियल पोझिशन ए आहे आणि फायनल पोझिशन सी आहे. आता मला सांगा त्या ऑब्जेक्टनी किती डिस्टन्स कव्हर केलं आणि किती डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कव्हर. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. तर बघा त्या ऑब्जेक्टचं जे काही डिस्टन्स आहे ते काय होणार, 10 मीटर प्लस 5 मीटर. टोटल लेंथ म्हटलं मी, टोटल लेंथ कव्हर्ड बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स. तर किती, 10 प्लस 5, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं ऑब्जेक्टनी, 15 मीटर. ओके. आणि जे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट मीन्स काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. आता बघा इथे इनिशियल पोझिशन पॉइंट ए, फायनल पोझिशन पॉइंट सी. आता पॉइंट ए अँड पॉइंट सी यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, शॉर्टेस्ट म्हटलं आता बघा असं 10 आणि हे 5 15, हा लॉंग कट पडतो. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हटलं तर ए आणि सी या दोन पॉइंट मध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स किती होणार, हा पूर्ण 10 होता, 5 मायनस झाला किती उरले आपले 5. सो इथे जे डिस्प्लेसमेंट येईल या ऑब्जेक्टचं ते येणार आहे 5 मीटर. किती, 5 मीटर. आता बघा पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम मिळाले, बट या कंडिशन मध्ये काय मिळालं आपल्याला, डिस्टन्स मिळालं 15 मीटर आणि डिस्प्लेसमेंट मिळालं 5 मीटर. तर बघा समजलं काय, मग द डिस्टन्स इज नियर अबाउट सेम, नॉट टोटली सेम, नियर अबाउट सेम बट इट विल बी चेंज ॲज पर द कंडिशन. समजलं काय, ओके. आता बघा डिस्प्लेसमेंट मीन्स आपण काय करून राहिलो, डिस्टन्स मेजर करून राहिलो, म्हणजे याचं सुद्धा एसआय युनिट काय येणार, मीटर. मीटर मीन्स एम. ओके. तर अशा प्रकारे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता बघा आता घेऊ आपण वेलोसिटी. आता काय घेऊ, वेलोसिटी. व्हॉट इज वेलोसिटी. आता वेलोसिटी म्हणजे काय होणार, नाव तर ऐकलं ना व्हॉट इज वेलोसिटी वगैरे. तर बघा वेलोसिटी म्हणजे होतं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय होतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे. ओके. त्याला म्हटलं जाते वेलोसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. किती टाइम मध्ये किती
गुण राहिले एखाद्या ऑब्जेक्टचं ते जे रेशो आहे त्याला म्हणून आपण काय व्हेलोसिटी. आता व्हेलोसिटीचं एसआय युनिट काढायचं आहे. मग कसं कसं काढायचं बघा. आता डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट काय आहे मीटर. ओके घ्या मीटर हा अपॉन आणि टाइम याच्यामध्ये काय करतो सेकंड. सो मीटर पर सेकंड. सो व्हेलोसिटीचं एसआय युनिट होणार मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता बघा यानंतर घेऊ आपण स्पीड. स्पीड व्हॉट इज स्पीड. स्पीड म्हणजे स्पीड आम्हाला माहित आहे गाडी वगैरे चालवतो आपण. ठीक आहे. स्पीड एवढ्या स्पीडने चालवायची तेवढ्या स्पीडने चालवायची. ओके असं आपल्याला स्पीड माहित आहे. बट नेमकं व्हॉट इज स्पीड हे नाही माहित. तर बघा इकडे स्पीड म्हणजे होतं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एन ऑब्जेक्ट इन ए इंटरव्हल ऑफ टाइम. मीन्स किती टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला म्हणू आपण स्पीड. तर बघा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पीड. डिस्टन्स अपॉन टाइम. काय होतं स्पीड मीन्स डिस्टन्स अपॉन टाइम. किती टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हा जो रेशो आहे याला म्हणायचं स्पीड. ओके. आता बघा याचा जो एसआय युनिट आहे ते कसं काढणार. डिस्टन्सचा एसआय युनिट काय आहे मीटर. ओके आणि टाइम सेकंड. सो इथे लक्षात ठेवायचं स्पीड अँड व्हेलोसिटी यांचं जे एसआय युनिट आहे ते आहे सेम. मीटर पर सेकंड. आणि या दोघांमध्ये चेंजेस काय आहे इथे बघा. व्हेलोसिटी मध्ये आला आहे डिस्प्लेसमेंट आणि स्पीड मध्ये आला आहे डिस्टन्स. टाइम सेम. हा थोडा फरक आहे. एसआय युनिट बिलकुल सेम आहे. तर बघा आता ऍक्सिलरेशन. व्हॉट इज ऍक्सिलरेशन. तर ऍक्सिलरेशन मीन्स होतं चेंज इन व्हेलोसिटी अपॉन टाइम. आणि व्हॉट इज चेंज इन व्हेलोसिटी फायनल व्हेलोसिटी मायनस इनिशियल व्हेलोसिटी अँड अपॉन टाइम. आता बघा फायनल व्हेलोसिटी मीन्स होतं v. फायनल व्हेलोसिटी डिनोटेड बाय v अँड इनिशियल व्हेलोसिटी डिनोटेड बाय u. ओके आणि टाइम मीन्स t. तर हे जे ऍक्सिलरेशन अँड ऍक्सिलरेशन डिनोटेड बाय स्मॉल a. सो a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. अशा प्रकारे हा काय बनल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला बनल. अँड व्हॉट इज एसआय युनिट ऑफ ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशनचा एसआय युनिट काय बनल बघा. आता काय म्हटलं चेंज इन व्हेलोसिटी मीन्स व्हेलोसिटी. आता व्हेलोसिटीचा एसआय युनिट काय आहे मीटर पर सेकंड. ओके आणि अपॉन अजून सेकंड आहे म्हणून सेकंड काय होईल मल्टिप्लाय होईल सेकंडचा स्क्वेअर. सो याचं जे एसआय युनिट राहील मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय राहील मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आहे ऍक्सिलरेशनचं एसआय युनिट. ठीक आहे. आता बघा आपण इथे काय शिकलो डिस्टन्स डिस्प्लेसमेंट व्हेलोसिटी स्पीड ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आता बघा हा जो चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मीन्स यामध्ये आपल्याला फोर्स शिकायचा आहे. काय फोर्स. जो आयझॅक न्यूटन आहे त्यांनी फोर्सचा शोध लावला आहे. कोणता फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो व्हॉट इज फोर्स आपल्याला पहिले शिकावं लागेल. व्हॉट इज फोर्स. ठीक आहे. तर बघा इथे नाव बघा मोशन. व्हॉट इज मोशन. सो मोशन मीन्स द चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन ए इंटरवल ऑफ टाइम. एखादी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची पोझिशन कशी काय चेंज होऊन राहिली विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला म्हणू आपण मोशन. ठीक आहे. तर बघा मोशनचे दोन टाइप शिकू आपण लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशन. तसं म्हटलं तर मोशनचे व्हेरियस टाइप्स आहेत. तर आपण इथे या चॅप्टरमध्ये दोन टाइप शिकणार आहोत लिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन. सो बघा व्हॉट इज लिनियर मोशन. लिनियर मीन्स स्ट्रेट. ओके. सो द मोशन of an object along a straight path is called linear motion. एखादी ऑब्जेक्ट आहे तो बिलकुल सरळ रेषेमध्ये चालून राहिला आहे. ठीक आहे. तर त्याची मोशन आहे बिलकुल स्ट्रेट पाथ मध्ये होत आहे त्याला म्हणू आपण लिनियर मोशन. आता बघा सेकंड घेऊ सर्क्युलर मोशन. काय सर्क्युलर मोशन. नाउ व्हॉट इज सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मीन्स गोल. ठीक है. The motion of an object along a circular path is called circular motion. समजलं का डेफिनेशन. The motion of an object along a circular path is called circular motion. Now there are two types of circular motion, uniform circular motion and non-uniform circular motion. तर यामध्ये आपण फर्स्ट टाइप
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता बघा व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर बघा युनिफॉर्म मीन्स होते कंटिन्युअस, ज्याची स्पीड काय कॉन्स्टंट आहे. तर बघा द सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, यात कसं म्हणू आपण कन्सिडर एन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ ए कॉन्स्टंट स्पीड, असं पण म्हणू शकतो. एखादी ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, म्हणजे तो सर्क्युलर मोशन मध्ये मूवमेंट करून राहिला, फिरून राहिला, पण कसं तिथे कॉन्स्टंट स्पीड. काय आहे त्याची स्पीड आहे ती काय सेम आहे, कॉन्स्टंट आहे, कंटिन्युअसली फिरून राहिला, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड. त्याला म्हणू आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं की आपला जो फॅन आहे, ठीक आहे, आपण काय करतो फॅन ऑन करतो, स्विच ऑन करतो, तर तो जो फॅन आहे कंटिन्युअसली सेम स्पीडने असा गोल 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 फिरत राहतो. तर तो जो फॅन आहे काय करतो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. पण कोणतं सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाउ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता व्हॉट इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर काय होणार कन्सिडर एन ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ नॉट ए कॉन्स्टंट स्पीड. आता हे जे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारे ऑब्जेक्ट यामध्ये जे स्पीड आहे ती कॉन्स्टंट राहणार नाही, अशा मोशनला म्हणायचं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता बघा आता जे हा चॅप्टर आहे यामध्ये एक डेफिनेशन विचारलं जातं पेपर मध्ये, काय सेंट्रीपिटल फोर्स. व्हॉट इज फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रीपिटल फोर्स. तर सेंट्रीपिटल फोर्स मीन्स काय होतं, द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन अँड द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. एखादी ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, ओके, आणि परफॉर्म करताना त्याच्या ऑब्जेक्टवर एखादी फोर्स ऍक्ट होतो आणि तो फोर्स काय होतो सर्कलच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होतो. त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. आता जसं की एखादी एक्झाम्पल देतो मी, एक स्ट्रिंग घेऊ आपण, ठीक आहे, एक लांब दोरी घ्यायची, त्याचं जे एक एंड आहे त्याला आपण एखादी मास अटॅच करायचं, म्हणजे एखादी दगड वगैरे अटॅच करायचा, आणि दुसरं जे एंड आहे त्याला आपण असं पकडायचं. ठीक आहे. असं पकडून काय करायचं, असं मग ते गोल ते जी दोरी आहे आपण घेतली ती अशी राऊंड गोल गोल अशी फिरवायची. आता बघा आपण जोपर्यंत असं फिरवत राहू तोपर्यंत जी दोरी आहे ती काय होईल अशी गोल अशी फिरेल, बरोबर आहे, म्हणजे अशी राऊंड राऊंड बनून राहिला आहे. ठीक आहे, म्हणजे काय होऊन राहिलं सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे. आता बघा सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिलो, जोपर्यंत आपण फिरवत आहोत तोपर्यंत ती जी दोरी आहे अशी गोल 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 घुमत राहील. आता फिरवणं बंद केलं मी, ठीक आहे, नंतर काय होणार ती जी दोरी आहे ते काय होणार तिकडे बाहेर पडेल, की आपल्या तो जो दगड आहे तो जो मास आपण अटॅच केला त्याच्या एंडला तो काय होणार आपल्याकडे येणार. सपोज आपण काय आहोत सर्कलचा सेंटर, ओके, आणि तो जो स्टोन आहे दगड घेतला आपण मास तो काय होणार आपल्याकडे येणार. काय होणार आपल्याकडे. हा जो एक्सपेरिमेंट आहे घरी करून बघा. ठीक आहे. तर तो जो मास आहे तो काय झाला आपल्याकडे सेंटरकडे अट्रॅक्ट झाला, कशाद्वारे बाय फोर्स. ठीक आहे. तर तो जो फोर्स आहे त्याला म्हटलं जाते सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स. आणि व्हॉट इज सेकंड आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स मीन्स काय होतो, द ऑब्जेक्ट परफॉर्म सर्क्युलर मोशन अँड द फोर्स विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता सेंट्रीपिटल मध्ये काय होते टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अट्रॅक्ट होतो तो फोर्स, आणि सेंट्रीफ्युगल मध्ये काय होतो अवे म्हणजे सेंटरच्या दूर, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. त्याला म्हणू आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. Now the next topic is Kepler's law. आता हे जे केपलर्स लॉ आहे, केपलर्स लॉ हे जे डिपेंड्स आहे ते आहे प्लॅनेटरी मोशन. आता बघा आपण सोलर सिस्टम माहिती आहे आपल्याला, तर ते जे सोलर सिस्टम आहे त्यामध्ये जे काही ऑल प्लॅनेट्स आहेत ते काय करून राहिले सनच्या अराउंड मध्ये फिरत आहे, बरोबर आहे. सर्व जे काही प्लॅनेट्स आहेत ते सनच्या अराउंड मध्ये फिरत आहे, पण कसे फिरत आहे ऑर्बिट मध्ये. ओके. आणि ती जी ऑर्बिट आहे ऑर्बिटचा शेप कसा आहे तो सर्क्युलर शेप नाही आहे, तो आहे इलिप्टिकल शेप. इलिप्टिकल म्हणजे असा अंडाकृती शेप आहे, याला म्हटलं जाते इलिप्टिकल शेप.
ठीक आहे. आणि ते जे ऑल प्लॅनेट्स आहेत ते कसे काय रिव्हॉल्युशन करून राहिले, काय करून राहिले, त्यावरती केप्लर्स यांनी 3 लॉज इथे मांडलेले आहे. तर आपण वन बाय वन आता हे 3 लॉज शिकणार आहोत. तर बघा केप्लर फर्स्ट लॉ, केप्लर्स फर्स्ट लॉ. तर केप्लर्स फर्स्ट लॉ काय म्हणतो, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. जेवढे काही प्लॅनेट्स आहे, ऑल प्लॅनेट्स हे सनच्या अराउंड मध्ये फिरतो. बट कसे, इन ए इलिप्टिकल ऑर्बिट. कसे फिरतो, ऑर्बिट मध्ये फिरतो, ऑर्बिट. आणि इलिप्स म्हटलं तर बघा जसं सर्कलला एक सेंटर असतो तसंच इलिप्सला सेंटर नाही, त्याला म्हणून आपण फोसाय, फोकस पॉइंट. तर तो जो इलिप्स आहे त्याला इकडे आणि इकडे असे 2 फोकस पॉइंट्स असतो. ठीक आहे. तर त्या 2 फोकस पॉइंट पैकी कोणत्याही एका फोकस पॉइंटवर हा जो सन आहे तो सिच्युएटेड राहील, लोकेटेड राहणार आहे. ठीक आहे. तर व्हॉट इज केप्लर्स फर्स्ट लॉ, काय म्हणतो, ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन ए इलिप्टिकल ऑर्बिट अँड द सन is located at any one foci of elliptical orbit. बघा, all planets revolve around the sun in a elliptical orbit and the sun is located at any one foci of elliptical orbit. तर अशा प्रकारे हा फर्स्ट लॉ आहे. आता बघा केप्लर्स सेकंड लॉ. व्हॉट इज केप्लर्स सेकंड लॉ. आता यामध्ये काय म्हणते बघा, इथे सर्वप्रथम काय करू आपण, हा सन आहे आणि सपोज हा जो एक पॉइंट वरती दिसतोय ना याला आपण प्लॅनेट म्हणतो. ठीक आहे. तर हा जो सन आणि प्लॅनेट आहे यांना काय केलं आहे, लाईननी, एका लाईननी जॉइन करू आपण. काय केलं, असं लाईननी जॉइन करायचं. ओके. आता हे जे प्लॅनेट आहे ते ऑर्बिट मध्ये फिरून राहिले. सपोज हा जो प्लॅनेट आहे तो ए पॉइंट वरती आहे. आता तो असा राऊंड राऊंड करत फिरत. ठीक आहे. ए पॉइंट वरून बी पॉइंट वरती आला. आता सन आणि प्लॅनेटला लाईननी जॉइन करून आहे. तर काय होईल, प्लॅनेट जेव्हा ए पॉइंट वरून बी पॉइंट वरती काय होणार, शिफ्ट होणार. तर हे जे लाईन आहे त्यानुसार त्या प्लॅनेट सोबत अशी फिरेल, बरोबर आहे, राऊंड शिफ्ट फिरेल. तर काय होणार, तो जो प्लॅनेट आहे तो हा एवढा एरिया शिफ्ट करणार, काय करणार, तो कव्हर करणार. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा या प्लेससाठी एवढा एरिया कव्हर केला आहे त्या प्लॅनेटने. आता इथे बघा, इथे सी वरती आला, सी वरून डी वरती पोहोचण्यासाठी एवढा एरिया कव्हर केला आहे. नंतर ई वरती आहे, ई वरून एफ वरती पोहोचण्यासाठी त्यांनी एवढा एरिया कव्हर केला आहे. तर केप्लर सेकंड लॉ मध्ये काय म्हटलं जातो, तो जो प्लॅनेट्स आहे, जे काही 3 एरिया दिसून राहिले आपल्याला, हे छोटे मोठे दिसत आहे बट हे काय आहे, इक्वल एरिया आहे. आणि यांना जे कव्हर करायला टाइम लागला आहे, एवढा एरिया कव्हर करायला जे काही टाइम लागला आहे तो टाइम सुद्धा इक्वल आहे असं म्हणतात सेकंड लॉ मध्ये. मीन्स व्हॉट इज सेकंड लॉ, व्हॉट इज केप्लर सेकंड लॉ. काय करू म्हटलं, सर्वात पहिले काय केलं आपण, सन आणि प्लॅनेटला एका लाईनने जॉइन केलं. मग बघा, द लाईन जॉइनिंग टू द सन अँड प्लॅनेट, ओके, अँड फिफ्थ इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय म्हणते, सन आणि प्लॅनेटला एका लाईनने जॉइन केलं आणि हे जे काही एरिया आहे हे स्वीप केले आहे, म्हणजे कव्हर केले आहे. कसे, इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. ठीक आहे. तर याला म्हटलं जाते केप्लर सेकंड लॉ. आणि केप्लर थर्ड लॉ काय आहे, तो एका इक्वेशन वरती डिपेंड आहे. टी स्क्वेअर इज इक्वल्स टू टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. नाउ व्हाट इज टी क्यूब, टी, व्हाट इज टी, टी मीन्स टाइम रिक्वायर्ड बाय प्लॅनेट टू कव्हर वन रिव्हॉल्यूशन. ठीक आहे. तो जो प्लॅनेट आहे, प्लॅनेटला वन रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जे काही टाइम लागतो, टाइम पिरियड प्लॅनेटचा, त्याला म्हटलं जातं टी. आणि आर म्हणजे जो आपण डिस्टन्स, कशाचं, सन आणि प्लॅनेट या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे ते घेऊ आपण आर. तर बघा इथे अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला काय आहे, टी चा स्क्वेअर आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आर चा क्यूब आहे. तर बघा इथे स्क्वेअर ऑफ टी, आणि टी म्हणजे काय होते, पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन ऑफ प्लॅनेट. तर बघा इकडं द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, ठीक आहे, कशाचा, प्लॅनेटचा, अराउंड द सन. ठीक आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, काय काय आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब. कशाचा क्यूब, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन ए. म्हणजे
सन आणि प्लॅनेट यामधलं जे काही मीन डिस्टन्स आहे ते आहे r. ओके, तर काय आहे, ती स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r क्यूब. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance between them. आणि हा आहे आपला फॉर्म्युला. तर बघा, हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे याला आपल्याला इक्वेशन मध्ये इज इक्वल टू कन्वर्ट करायचं आहे. तर बघा, डायरेक्टली प्रोपोर्शनल जर इज इक्वल टू करायचं असेल तर एखादी कॉन्स्टंट घ्यावा लागतो आपल्याला. तर बघा, इज इक्वल टू घेतला आहे आणि इथे कॉन्स्टंट k घेतला आहे. ओके, तर बघा k * r आहे. तर हा जो r मल्टिप्लाय आहे लेफ्टला गेला तर t² r³ = k कॉन्स्टंट. ठीक आहे, तर हा आहे रेशो t² r³